ह्यांनी जे आज शिवसेने बाळासाहेबाच्या जीवावर म्हणायचे पहिले आले, ठीक आहे, आज बाळासाहेब नव्हते, खरे गद्दार हेच आहेत. हे स्वतःला वारकरी म्हणून घेतात. हे वारकरी नसून हे धारकरी आहेत. कुठलीही या ठिकाणी काही फरक पडणार नाही. 6 जण गेले तरी काय परभणी जिल्ह्यावर काय फरक पडणार? परभणी लोकसभेमध्ये एवढे 40 आमदार गेल्यानंतरही उद्धव साहेबांना फरक पडला नाही. दिल्लीमध्ये ऑपरेशन टायगर जवळपास यशस्वी झालं आहे. त्यामध्ये ठाकरेंचे 6 खासदार जे शिंदे सेनेत गेले, त्यामध्ये एक परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांचा समावेश आहे. जवळपास 3 टर्म खासदार राहिलेले आणि 1 टर्म आमदार राहिलेले संजय जाधव यांनी आता शिंदे सेनेत जायचा निर्णय घेतलाय. याच संदर्भात बोलण्यासाठी शिवसेनेचे काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेचे. त्यांना एकंदरीत या निर्णयाबद्दल काय वाटतं आपण जाणू. संजय जाधव यांनी शिंदे सेनेत प्रवेश केलेला आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया? मी एवढंच म्हणेन, विनाशकाली विपरीत बुद्धी. ह्या संजय जाधवांना शिवसेनेने आणि उद्धव साहेबांनी एवढं भरभरून दिलेलं आहे. हे परभणी नगरपालिकेला पडलेला माणूस, पण ह्या माणसाला उद्धव साहेबांना 2 वेळेस नगरसेवक केलं, 2 वेळेस आमदार केलं, पक्षाचं खासदार 3 वेळेस केलं, तरी हे माणसं आज पक्ष सोडून जात आहेत. खरं तर हे परभणी जिल्ह्याचे बॉस असतील तर ह्यांनी शिवसेनेचा राजीनामा द्यायला पाहिजे आणि राजीनामा देऊन नंतर निवडून येऊन पुन्हा यांनी दुसरीवर जायला पाहिजे, तेव्हा हे खरे बॉस असतील. परभणीत 3 वेळेस खासदारकीच निवडून आले. 1 वेळेस नरेंद्र मोदी यांचं सरकार जी हवा होती, 2 वेळेस दुसऱ्याही घटना माहीत आहेत. एकंदरीत सगळ्या परिस्थितीत आताच्या वेळेस तर त्यांची निवडणूक जवळपास ते निवडून न येण्याची शक्यता होती. तरी कसं शक्य झालं सगळं? हे पहा, उद्धव साहेबाच्या नेतृत्वाखाली निवडून आलेत. ह्यांनी जे आज शिवसेने बाळासाहेबाच्या जीवावर म्हणायचे पहिले आले, ठीक आहे, आज बाळासाहेब नव्हते, धनुष्यबाण नव्हता. धनुष्यबाण नसताना सुद्धा उद्धव साहेबांनी यांना काल निवडून आणलं आणि परभणी जिल्ह्यातल्या जनतेने यांच्यावर विश्वास ठेवून निवडून दिलं, तरी सुद्धा यांनी जनतेचा विश्वासघात केला. याच्या आधी जी निवडून हे झाले, जे फुटून गेले, त्यांना गद्दार म्हणत होते, त्याविषयी कसं? अहो, हे खरे गद्दार हेच आहेत. हे स्वतःला वारकरी म्हणून घेतात. हे वारकरी नसून हे धारकरी आहेत, मी असं म्हणेल. एकंदरीत सगळं पाहता संजय जाधव यांनी आज म्हणजे शिंदे सेनेत गेलेत. संपूर्ण इतिहास काय, त्यांची कारकीर्द कशी होती, त्यांची सुरुवात कशी झाली राजकारणाची आणि आजच्या टप्प्यापर्यंत कसे पोहोचले? त्यांची कारकीर्द केवळ शिवसेनेच्या नावावर सुरुवात झाली. जे एक जीप चालक होते, त्या जीप चालकाचे परभणी जिल्ह्याचे मालक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि उद्धव साहेबांच्या प्रयत्नाने ते खासदार मालक झाले. परंतु 2014 पासून त्यांचं वर्तन बघितलं तर आपला गट तयार करणे, शिवसेनेमध्ये पण असताना देखील वारंवार पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुखांना याविषयी सूचना दिल्या की या पद्धतीचं वागणं. गेल्या 2014ची निवडणूक झाली, खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी सुरुवात केलेली होती. हे पक्षाला 2019च्या निवडणुकीत हे लक्षात आलेलं होतं, परंतु जाहीर वचन दिलं होतं या परभणी मतदारसंघातील मतदारांना, मी माझ्या जीवात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत मी उद्धव साहेबांना बैमान होणार नाही. आणि आज जी बैमानी केलेली हे निश्चित परभणी मतदारसंघातील जे शिवसेनेवर विचारावर प्रेम करणारे लोक आहेत, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर, उद्धव साहेबांच्या विचारावर प्रेम करणारे लोक निश्चित याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत आणि भविष्यात त्यांना या ठिकाणी लोक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. अशी ही भावना लोकसामान्य जनते, तुम्ही जर फेसबुक उघडून बघितलं, सोशल मीडिया जर उघडून बघितला, त्याविषयीच्या असलेल्या प्रतिक्रिया, लाखो लोकांच्या प्रतिक्रिया अत्यंत घृणास्पद आहेत. यांच्या जाण्याने ज्या पद्धतीनं त्यांनी जे याआधी जे लोक गेले सोडून त्यांना गद्दार समजलं होतं, आज तेच त्या वाटेवर गेलेत काय? गद्दार समजलं नाही तर संबोधलं होतं वेळोवेळी. प्रत्येक भाषणात गद्दार लोकांचा धडा आम्ही शिकवणार असं म्हणत असताना स्वतःच पक्षाचा घात करून स्वतः गद्दारीचा शिक्कामोर्तब स्वतःवर करून घेतलं आणि जो वारकरी संप्रदायाचा टिळा पुसून गद्दारीचा टिळा त्यांच्या डोक्यावर लागलेला आहे. एकंदरीत भविष्यात काय असेल इथली परिस्थिती? कुठलीही या ठिकाणी काही फरक पडणार नाही. ज्या दिवसापासून त्यांचं
षडयंत्र चालू होतं जाण्याचं. त्या दिवसापासून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, जिल्ह्याचे कार्यसम्राट आमदार राहुल पाटील साहेब यांनी बारकाईनं लक्ष ठेवून होते आणि त्यांनी समजलं होतं की ह्या जाणार आहेत, गद्दारी करणार आहेत. त्या दिवसापासून संपूर्ण सूत्र हलवत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार राहुल पाटील यांच्या सोबत यांच्याशी ह्यांना परिपूर्ण अधिकार देत या ठिकाणी पुन्हा एकदा शिवसेना जे कोणी जाणार आहेत त्यांना आधीच पक्षातून त्यांच्या पदावरून त्यांच्या उचलबांगड्या केल्या आणि नवीन नवचैतन्य आधीच लक्षात आलं होतं का शिवसेना? हो, या आधीच लक्षात आलेलं होतं. एकंदरीत सध्या जनमानसाची, सामान्य माणसांची संजय जाधव ज्या पद्धतीने सोडून गेले ती भावना काय आहे? परभणी जिल्ह्यामध्ये किती गेले किती आले काही फरक पडत नाही. परभणीमध्ये आतापर्यंत जे खासदार झाले ते ठाकरेंनी जे उमेदवार उभे केले ते खासदार झाले. आतापर्यंत पहिले 5 गेले, हे 6वे गेले. 6ही जण गेले तरी काय परभणी जिल्ह्यावर काय फरक पडणार आहे. परभणी लोकसभेमध्ये पुन्हा जे उद्धव साहेब उमेदवार देतील तोच या जिल्ह्यावर खासदार राहील, यात काही तीळ मात्र शंका नाही. म्हणजे 2029ची जी परिस्थिती आहे ती वेगळी असेल. आता नवीन सर्व बांधणी, मोर्चे बांधणी होईल आणि परत उद्धव साहेब परभणी जिल्ह्यामध्ये खासदार घडवल्याशिवाय राहणार नाहीत. एक संघटना म्हणून परभणी जिल्ह्यामध्ये खूप मोठी तळागाळात पोहोचलेली आहे. कारण 3 टर्म खासदार इथं निवडून आलेला आहे शिवसेनेचा. त्याआधी आलेले आहेत, जे फुटून गेले ते निवडून आलेच नाहीत. पण आता सध्याची संघटनेची परिस्थिती बघता सगळे शिंदे सेनेच्या वाटेवरती आहेत. जवळपास सगळे लोक शिंदे सेनेत आहेत. एकंदरीत आता तुमची पुढची रणनीती कशी असणार हे सांगतो तुम्हाला की 4 राजकीय पुढारी जरी शिंदे सेनेत गेले असतील तर सर्वसामान्य मतदार, सर्वसामान्य शेतकरी यांचा प्रचंड उद्धव साहेबांवर विश्वास आहे. परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. असे कित्येक खासदार आले आणि कित्येक खासदार गेले, तुम्ही पाहिलं असेल. पुन्हा या खासदाराचा नामोनिशाण सुद्धा उगवत नाही आणि इथल्या जनतेचा शिवसेनेवर आणि उद्धव साहेबांवर विश्वास असल्यामुळं शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे तो अबाधित राहील, एवढी तुम्हाला मी शाश्वती देतो. एकंदरीत मागचा शिवसेनेचा परभणीचा जो इतिहास आहे त्यातले त्यात खासदारकीचा जी लोक गेलेत शिवसेना सोडून ती परत कधीच निवडून येऊ शकली नाहीत. थोडा आम्हाला इतिहास सांगाल का? काही तुम्हाला सांगता येईल? या ठिकाणी पहिल्यांदा या परभणी जिल्ह्याचे खासदार अशोकराव देशमुख शिवसेनेच्या मतावर निवडून आले आणि गद्दार झाले. त्यांनाही मतदारांनी धडा शिकवला. त्यानंतर सुरेश जाधव असतील, तुकाराम रेंगे पाटील असतील, दुधगावकर असतील, ज्यांनी शिवसेना सोडली त्यांना इथले मतदार, या परभणी जिल्ह्यातले मतदार हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या विचाराशी एकरूप आहेत. म्हणून व्यक्ती कोण बघत नाहीत. ठाकरे घराणा ज्यांना उमेदवारी देतो त्याच्या पाठीशी परभणी लोकसभे मतदारसंघातील मतदार आणि जनता उभे राहती. त्याच्यामुळं काही फरक पडणार नाही. आणि कितीही गेले काही झाले, एवढे 40 आमदार गेल्यानंतरही उद्धव साहेबांना फरक पडला नाही. पक्ष कार्यकर्त्याला फरक पडला नाही. जे पक्ष कार्यकर्ते जे कोणी सोबत जातील ते कुठल्या तरी लालसेपोटी जाणार आहेत, परंतु निष्ठावान आणि जो खरा विचाराचा शिवसैनिक आहे तो कायम उद्धव साहेबांसोबत आहे. म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती होणार मागच्या 3 वेळेस जी झाली ती नक्कीच, त्यात काही तीळ मात्र शंका नाही. आम्ही पदाधिकारी बोलतो म्हणून नव्हे, तुम्ही सामान्य जनतेला जरी विचारलं तर हेच उत्तर तुम्हाला मिळणार आहे. एकंदरीत बघितलं तर ज्या पद्धतीनं परभणी लोकसभेचा इतिहास बघितला, याच्या आधी 3 खासदार असतील त्यांनी शिवसेना सोडून इतर पक्षात ऐनवेळेस प्रवेश केला, पण ते निवडणुकीला पडले. तसाच काहीसा इतिहास पुन्हा एकदा 2029ला होणार असल्याचं चित्र शिवसेना ठाकरे गटांचे जे पदाधिकारी आहेत किंवा जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. एकंदरीत तुम्हाला काय वाटतं परभणी जिल्ह्यातील संजय जाधव यांच्या ठाकरेंना सोडण्याच्या घटनेवर? कमेंट करून जरूर सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.